वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचे सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे हार्ड मोड. तर हार्ड मोड म्हणजेच काय तर फ्रॅक्चर्स हे एन एम फर्स्ट इयरला सुद्धा आहे आणि जे एन एम फर्स्ट इयर, एन एम आणि जे एन एम दोघांना पण हार्ड मोड म्हणजे फ्रॅक्चर हे आहे. याच्यावरून तुम्ही बघू शकता की हार्ड मोड हे किती महत्त्वाचं आहे. तर हार्ड मोड हे फंडामेंटलमध्ये आपल्याला विचारण्यात येते. तुम्ही याच्यामध्ये आणि एन एम फर्स्ट इयरला याच्यामध्ये फक्त हार्ड मोड हे पूर्ण चॅप्टरच आहे. हे पूर्ण चॅप्टर एन एम फर्स्ट इयरला आहे. तर आणि जे एन एम सेकंड इयरमध्ये फंडामेंटल हा सब्जेक्ट आहे. तर हा पूर्ण क्वेश्चन तुम्हाला जर विचारला तर हा पूर्ण क्वेश्चन 15 किंवा 15 मार्क्सचा येतो. म्हणजे मोस्ट आय एम पी आहे. मोस्ट आय एम पी. तसं तुम्ही याच्यामध्ये सर्वप्रथम आता व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला भरपूर लाईक करत जावा. आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. आता तुमची एक्झाम जवळ आले आहेत, त्याच्यामुळे चांगला स्टडी करायच्यावरती. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारची इम्प्रूव्हमेंट हवी आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये सुधार करू शकते. तसंच चला मग सुरू करूया व्हिडिओला. तर इंट्रोडक्शनमध्ये बघू. शरीराच्या आकार व शरीराचा आकार व बाधा सोडून देण्यासाठी निसर्गाने हाडाची निर्मिती केली आहे. तर निसर्गाने काय केली आहे तर हाडाची निर्मिती केली आहे. म्हणजे शरीराला आकार किंवा बांधा सोडून देण्यासाठी तर केलेली आहे. मानवी शरीरामध्ये एकूण 206 हाडे आहेत. तर हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर मानवी हाडामध्ये किती हाडे आहेत तर एकूण 206 हाडे आहेत. हाडे असून त्याचे प्रकार, रचना व आकारानुसार पडलेले प्रकार ते खालीलप्रमाणे किंवा पुढील प्रमाणे. तर याचे आकारावरून काही प्रकार पडतात आणि त्याची रचना आणि आकारानुसार त्याचे प्रकार आता ते खालीलप्रमाणे. तर सर्वप्रथम आपण लांब हाडे, लॉंग बोन्स. यामध्ये हाड म्हणजेच फिमर म्हणजेच पायाचे हाड आणि टिबिया आणि फिबिया, तसेच रेडियस व ह्युमरस. आता फिमर म्हणजेच मांडीचे हाड सर्वात मोठे असते आणि रेडियस व ह्युमरस अल्ना यात हाताच्या हाडाचा समावेश होते. आता रेडियस म्हणजेच जो आपला हाताचा खालचा वरचा भाग आणि खालचा असतो वरचा भाग, म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता त्याला रेडियस म्हणतात आणि खालचा याला अल्ना म्हणतात. यात हाताच्या आणि हाडाचा समावेश होतो. लांब हाड म्हणजेच आपले जे हात आहेत त्याच्यामध्ये हाताची वरची बाजू त्याला रेडियस म्हणतात आणि खालची त्याला अल्ना. हे झाले लांब हाडे. नंतर लहान हाडे. तर लहान हाडे म्हणजे यात हाताची व पायाची हाडे फॅलिजिन्स यांचा समावेश होतो. लहान हाडे म्हणजेच पायाची बोटे याच्यामध्ये याचा समावेश होतो. अनियमित हाडे म्हणजेच या प्रकारात शरीरातील सर्व अनियमित हाडाचा समावेश होतो. आता याच्यामध्ये सर्व अनियमित हाडाचा समावेश होतो म्हणजे इम्युनेटेड बोन, स्कल बोन ई. चपटी हाडे. आकाराने चपट्या असणाऱ्या हाडाचा समावेश होतो. आता आकाराने चपटी हाडे कशी असतात तर उदाहरणार्थ बरगड्या, पाठीचे स्कॅपुला व बोन, स्कल याला चपटी हाडे असे म्हणतात. नेक्स्ट आहे हाडाच्या निर्मितीहून पडलेले प्रकार. आता हाडाचे सुद्धा
काही प्रकार आहेत, त्याची निर्मिती कशा प्रकारे होते, त्या निर्मितीहून काही पडलेले प्रकार ते आपण खालीलप्रमाणे पाहूया. तर कार्टिलेज जीन्स बोन. गर्भ वाढत असताना लांब हाडाचा ठिकाणी सर्वप्रथम कार्टिलेज हा टिश्यू तयार होतो. तर आईच्या म्हणजे स्त्रीच्या पोटामध्ये ज्यावेळेस गर्भ वाढत असतो त्यामध्ये हाडाच्या त्या ठिकाणी गर्भ वाढत असताना लांब हाडाचा तयार होतो. याचे रूपांतर नंतर लांब हाडामध्ये होते. आता याचेच कार्टिलेज बोनमध्ये याचे रूपांतर लांब हाडामध्ये होते. म्हणून सर्व प्रकारच्या लांब हाडाच्या कार्टिलेजिनस बोन्स असे देखील म्हणतात. म्हणून त्या सर्व जे काही लांब हाड असतील त्या लांब हाडांना कार्टिलेजिनस असे बोन्स असे म्हणतात. मेम्ब्रेन्स बोन्स. गर्भ वाढत असताना फायबर टिश्यूपासून चपटी हाडे निर्माण होतात. ज्यावेळेस पोटामध्ये गर्भ वाढत असतो त्यावेळेस फायबर टिश्यूपासून चपटी हाडे निर्माण होतात. म्हणून चपट्या व अनियमित हाडांना मेम्ब्रेन बोन्स असे म्हणतात. म्हणून चपट्या हाडांना काय म्हणतात? मेम्बर्स बोन्स असे म्हणतात. सेसेमॉइड्स बोन. स्नायुबंधनापासून यश हाडाची निर्मिती होते. तर स्नायुबंधनापासून कशाची निर्मिती होते? यश या हाडाची निर्मिती होते. यामुळे सांध्याचे संरक्षण होते. आता या हाडामध्ये कशाचे संरक्षण होते? तर सांध्याचे. जो सांध्याचे सांधा मानेच्या खालचा भाग साईडचा आणि हाताची वरची बाजू म्हणजे सांध्याचे संरक्षण होते. शरीरातील सर्वात मोठे सेसेमॉइड हाड म्हणजेच पटेला होय. आता सेसेमॉइड शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजेच पटेला होय. मानवी हाडाच्या सांगाड्याचे प्रकार. याच्यामध्ये आपण वरती बघितलं पण मानवी हाडाच्या निर्मितीहून पडलेले प्रकार. हाडाच्या निर्मितीहून पडलेले प्रकार ना आता आहे मानवी हाडाच्या सांगाड्याचे प्रकार. याच्यामध्ये कन्फ्यूज नका होऊ. जर तुम्हाला क्वेश्चन जर असा पडला पेपरमध्ये तर हाडाच्या निर्मितीहून पडलेले प्रकार, तर पहिले प्रकार आपले कार्टिलेज बोन, मेम्ब्रेन बोन्स आणि सेसेमॉइड बोन्स असे हे 3 प्रकार पडतात. आणि मानवी हाडाचे सांगाड्याचे प्रकार विचारले तर 2च म्हणजे ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन हे मानवी हाडाचे सांगाड्याचे प्रकार पडले. तर याच्यामध्ये ॲक्झियल स्केलेटनमध्ये यामध्ये येणारी हाडे खालीलप्रमाणे. तर डोक्याची कवटी. मानवाची कवटी ही अनियमित प्रकारचे 23 हाडापासून बनलेली असते. जे माणसाची डोक्याची कवटी असते ती एकूण 23 हाडापासून बनलेली असते. यामध्ये चेहऱ्याची व कवटीची हाडे येतात. आता याच्यामध्ये काय येतात? चेहऱ्यामध्ये जेवढेही हाडे असतील तेवढे कवटीमध्ये हे हाडे येतात. नेक्स्ट आहे पाठीचा कणा. पाठीच्या कण्यामध्ये 33 मणके असतात. तर पाठीच्या मणक्यामध्ये एकूण 33 मणके असतात. यामध्ये मणक्यामधूनच मेंदूमधून निघालेले स्पायनल कॉर्ड व कमरेपर्यंत खाली गेलेला असतो. आता यामधूनच ज्या मणकेमधूनच काय नसते तर मणक्यामधून मेंदूमधून निघलेला जो स्पायनल कॉर्ड असतो तो कमरेपर्यंत खाली गेलेला असतो किंवा खाली सरकलेला असतो. नंतर आहे छातीचा पिंजरा. छातीचा पिंजरा हा 24 बरगड्या म्हणजे रिब्सपासून व एकच स्टर्नम या बोनपासून तयार झालेला असतो. या पिंजऱ्यामुळे हृदयरोग, फुफ्फुस या महत्त्वाच्या इंद्रियाचे संरक्षण होते. आता 24 बरगड्या रिब्सपासून काय तयार होते तर स्टर्नम या बोनपासून तयार झालेला एक पिंजऱ्यामुळे म्हणजेच हृदयरोग, फुफ्फुस या महत्त्वाच्या इंद्रियाचे संरक्षण होते. पुढचा पॉईंट आहे हेडबोन्स. हे घशाचे हाड असून कार्टिलेज टिश्यू पासून बनलेले असते. आता हे कशापासून बनलेले असते तर कार्टिलेज टिश्यूज पासून बनलेले असते. याचा समावेश ॲक्सियल स्केलेटनमध्ये होतो.
आता घशाचा हाड हे याचा समावेश कार्टिलेज टिश्यूपासून बनलेले असते, याचा समावेश ॲक्सियल स्केलेटनमध्ये होतो. नंतर आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. मानवी हाडांनी पडलेले दुसरा प्रकार म्हणजेच अपेंडिक्युलर स्केलेटन. यामध्ये पेल्विक गर्दन व मानवी हाडाच्या सांगाड्याचा प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे अपेंडिक्युलर स्केलेटन. याच्या आधी बघितलं आपण ॲक्सियल स्केलेटन, त्याच्यामधला दुसरा प्रकार अपेंडिक्युलर स्केलेटन, त्याच्यामध्ये पेल्विक गर्डल. तर यामध्ये 2 इम्युनेटेड बोनचा समावेश होतो. आता पेल्विक गर्डलमध्ये काय होतं तर 2 इम्युनेटेड बोन याचा समावेश होतो. तसेच इम्युनेटेड बोनचा गर्डलमध्ये समावेश होतो. अप्पर एक्स्ट्रीमिटी यामध्ये दोन्ही हाताच्या व हाडांचा तसेच सांध्याच्या हाडांचा समावेश होते. आता अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये काय होते तर दोन्ही हात व हाडांचा तसेच सांध्याच्या हाडांचा समावेश होतो. हात आणि सांध्याचा याच्यामध्ये समावेश होतो. नंतर आहे लोअर एक्स्ट्रीमिटी, या दोन्ही पायांच्या हाडांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये जो अप्पर म्हणजे वरच्या बाजू कमरेच्या वरचा भाग म्हणजेच अप्पर आणि कमरेच्या खालचा भाग म्हणजेच लोअर. तर त्याच्या कमरेच्या वरच्या भागामध्ये काय होते तर दोन्ही हातांचा आणि सांध्यांचा समावेश होतो. नंतर नेक्स्ट आहे लोअर एक्स्ट्रीमिटी, याच्यामध्ये काय होते तर पायाच्या हाडाचा समावेश होते. नेक्स्ट आहे हाडमोड व हाडमोडीचे प्रकार. त्याची व्याख्या, हाडमोडीचे प्रकार आणि हाडमोडीचे कारणे. तर इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ खरंच जर तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.